सर मला एक क्वेरी होती तुमच्याबरोबर. आता मी स्क्रीन ग्राफ्टिंग केली एक, तर मला ते तुम्ही समजावून सांगतील का की एक आता लेडीची आपण स्क्रीन ग्राफ्टिंग केली तर तिचे फिंगरचं हे केलं तर आपल्याला असं वाटतं की फक्त सुंदरतेसाठी आपण प्लास्टिक सर्जरी करतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काही माहिती सांगतील का? थैंक यू सिस्टर, वेरी नाइस क्वेश्चन. बट आप लोग को एक आइडिया देना चाहूँगा. प्लास्टिक सर्जरी फक्त चेहऱ्यावरती नाही तर ब्युटिफिकेशनसाठी सर्जरी नाही आहे. प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकोज. जसं एक पॉटर मातीवरून एक चांगलं सुंदर पॉट बनवू शकतो, तसंच प्लास्टिक सर्जन शरीरचं कुठलंही सॉफ्ट टिश्यू नेमकं स्किन, चरबी, मसल्स, नर्व्स, ब्लड वेसल्स आणि छोटे छोटे लहान बोन्स या सगळ्यांची सर्जरीवर प्लास्टिक सर्जन कामात येऊ शकतं. तर तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी फक्त चेहऱ्यावरती नाही, जर एखाद्या मुलाचं नाहीतर एका वडीलचं बोट तुटलेलं असेल, नाहीतर फिंगर्स कट झाली आहे, पूर्णप्रमाणे फिंगर्स वेगळं झाली आहे, नाहीतर जन्मापासून बोटांचं काही शेप व्यवस्थित नाही आहे, बोट फ्यूज झाले आहेत, नाहीतर जन्मापासून बोट नाहीतर टाळू तुटलेलं आहे, नाहीतर जडलेलं पेशंट, बर्न पेशंट्स, नाहीतर एखादं ऑर्थोपेडिक पेशंट म्हणजे खूप मोठा ॲक्सिडेंट झाल्यावर क्रश इंजरी झाली, बोन एक्सपोज झालं, नाहीतर ऑर्थोपेडिकनी स्क्रू आणि प्लेट टाकलं ते एक्सपोज झालं, त्या सगळ्यांची ट्रीटमेंट एक प्लास्टिक सर्जन करू शकतो. आणि एक कॉमन सर्जरी अजून एक आहे ते डायबेटिक फूट. इंडियामध्ये डायबिटीस एवढं कॅपिटल असल्यावर प्रत्येक ऑल्टरनेट डायबेटिक पेशंटला जे पायावर जखमा होतात, बऱ्याच वेळसाठी ते बरं होत नाही आणि त्याला बरं करण्यासाठी एक प्लास्टिक सर्जनच हेल्प करू शकतो. तर तुम्हाला इंटरनेटच्या मीटवर जाऊ नका. प्लास्टिक सर्जरी नुसतं मिहिर भिवानीपासून तुलसी भिवानी बनवायचं, नाहीतर प्रीती जिंटापासून प्रियंका चोप्रा बनवायचं, तसं नाही आहे. Plastic surgeon can be a cosmetic surgeon and can be a reconstruction.